माझं यमक जुळवण्याचा इत्यर्थ नाहीये, लक्षात घ्या. मला सांगायचंय काय की मानवी शरीर तुम्ही जसं ठरवाल, जशी कृती कराल, त्या कृतीच्या सामर्थ्यानं आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते फल प्राप्त करून घेता येतं. फक्त करणं गरजेचं आहे, करणं गरजेचं आहे. मग मानवी शरीराच्या कृतीच्या सामर्थ्यानं आपण ठरवलं आपलं जीवन या जगामध्ये वंदनीय ठरवायचं तर वंदनीय ठरू शकतो, आणि आपण ठरवलं की या कृतीच्या सामर्थ्याने आपलं जीवन जगामध्ये निंदनीय ठरवायचंय ते ठरू शकतो. आपलं जीवन वंदनीय असावं जगामध्ये का आपलं जीवन निंदनीय असावं याचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो. विठ्ठला विठ्ठला महाराज, मानवी जीवन आपल्या कृतीवरूनच जगामध्ये निंदनीय ठरतं आणि मानवी जीवन आपल्या कृतीवरूनच जगामध्ये वंदनीय ठरतं. मग निंदनीय मानवी जीवन कोणत्या गोष्टीमुळे जगामध्ये ठरतं आणि मानवी जीवन वंदनीय जगामध्ये कोणत्या गोष्टीमुळे ठरतं? तर शास्त्रकार तुकोबाराय सांगतात की 5 गोष्टीमुळे मनुष्याचं जीवन या जगामध्ये निंदनीय ठरतं आणि 5 गोष्टीमुळे मनुष्याचं जीवन या जगामध्ये वंदनीय ठरतं. निंदनीय बी 5 गोष्टीमुळं आणि जगामध्ये वंदनीय बी 5च गोष्टीमुळं. या 5 गोष्टी त्याला सगळ्या संतांची पुरावे देऊन मी तुमच्या समोर व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला पटवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे बरं का. विठ्ठला विठ्ठला आमचं जीवन या जगामध्ये निंदनीय कधी ठरतं? आमचं जीवन या जगामध्ये निंदनीय कधी ठरतं? तर त्याच्याकरता तुकोबाराय सांगतात 5 गोष्टीमुळे मनुष्याचं जीवन जगामध्ये निंदनीय ठरतं. कोणत्या 5 गोष्टी आहेत? 1 नंबर, अहंकारामुळं मनुष्याचं जीवन या जगामध्ये निंदनीय ठरतं. दुसरी गोष्ट, आचार भ्रष्टतेमुळे मनुष्याचं जीवन या जगामध्ये निंदनीय ठरतं. तिसरी गोष्ट, अंतकरण कपटी असेल, अंतकरण मायावी असेल तर ते जीवन जगामध्ये निंदनीय ठरतं. चौथी गोष्ट, परमार्थामध्ये आपण आडवा पाय घातला तर ते जीवन जगामध्ये निंदनीय ठरतं. आणि परमार्थामध्ये येऊन ते जीवन जर परमात्म्याच्या सुखाला प्राप्त नाही झालं तर ते जीवन जगामध्ये निंदनीय ठरतं. विठ्ठला विठ्ठला कळालं महाराज आम्हाला या 5 गोष्टीमुळे मनुष्याचं जीवन निंदनीय ठरतं. आता आम्हाला स्पष्ट करून सांगा. पहिली गोष्ट, मानवी जीवन कशामुळे निंदनीय ठरतं? तर तुकोबाराय सांगतात अहंकारामुळे. कारण मानवी जीवनामध्ये सर्वात घातक जर काय असेल तर अहंकार आहे बरं का. कारण अहंकार एवढा भयानक आहे महाराज. किती 60 हजार वर्षाची तपश्चर्या असणाऱ्या विश्वामित्रासारख्याला सुद्धा त्या अहंकारानं सोडलं नाही. एवढा अहंकार बेकार आहे. ज्ञानोबाराय तर म्हणतात त्या अहंकाराचं काय वर्णन करावं. तो अहंकार असा भयानक आहे काय, तो अहंकार नेमक्याला काहीच करत नाही, नेमक्याला काहीच करत नाही, पण तो अहंकार जाणत्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहत नाही बरं का. ज्याला येऊन सुद्धा तो म्हणतो मला ना काहीच येत नाही बरं का, मी एकदम आज्ञानी आहे, पामर आहे, अडाणी आहे, मला काहीच येत नाही, असा जो म्हणतो ना, ज्ञानोबाराय म्हणतात तो अहंकार त्याच्याकडे जात सुद्धा नाही, बघत सुद्धा नाही, त्याला सिवित सुद्धा नाही म्हटले अहंकार. जो नेमता आहे म्हणजे त्याला काही कळत नाही. पण त्या अहंकाराचं महत्व असं आहे की ज्याला काही नाही येऊन तो म्हणतो मायासारखा होय कोणीच नाही इथं. तर नेमकं ज्ञानोबाराय म्हणते त्याच्या जवळ अहंकार जातो, त्याच्या असा नरडीचा घटघट 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 घोट. काय ज्ञानोबारायची भाषा पुढे ज्ञानोबाराय म्हणतात नवल अहंकाराची घोटी विशेष न लगे अज्ञानाचे पाटी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. त्याला अहंकार म्हणतात की जो ज्ञात्याला, जाणत्याला, ज्ञानाला
पकडण्याचं काम करतो ना, तो अहंकार आहे. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये सर्वात घातक वस्तू काय असेल तर अहंकार आहे. अहंकारामुळं माणसाच्या जीवनामध्ये खूप काही नुकसान होतं बघा. आणि मानवी जीवनामध्ये अहंकार तुम्हाला नाही, आम्हाला सुद्धा सोडत नाही. चांगल्या चांगल्याला अहंकाराने सोडलं नाही. आणि अहंकाराचा असं आहे मला, तो कुठं कधी कसा जागा होतो सांगता येत नाही बरं का. अहंकार लय बेकार. एक मूर्ती कलाकार कचरू महाराज, माणसाचा अहंकार कसा जागा होतो बघ कुठेही बसल्यावर. एक मूर्ती कलाकार असा भारी कलाकार, तो माणसाच्या हुबेहूब मूर्त्या बनवायचा. आपा हुबेहूब मूर्त्या बनवायचा. आणि एक दिवस तो मूर्ती कलाकार सहज गावामध्ये फिरत 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 एका ज्योतिषाच्या जवळ गेला आणि ज्योतिषाची भेट झाली. त्याला वाटलं बघावं म्हणजे आपलं काय भविष्य. आणि म्हणून त्या मूर्ती कलाकाराने हात पुढे दाखवला, म्हणला ओ ज्योतिष महाराज जरा भविष्य सांगा माझं. बघा बरं का अहंकार कसा जागा होतो माणसाचा. भविष्य सांगा म्हटल्याच्या नंतर त्या ज्योतिषाने त्याचा हात घेतला, पाहिलं भविष्य. आणि त्या मूर्ती कलाकाराला सांगितलं, ओ कलाकार काय म्हणले भविष्य आहे का तुमचं भविष्य सांगा ना. म्हणले आजपासून बरोबर 21व्या दिवशी 12 वाजता तुम्ही मरणार आहेत. म्हणले हे भविष्य सांगायले तुमचं. महाराज 21व्या दिवशी 12 वाजता मी मरणार आहे हे ज्या वेळेला त्या कलाकाराला कळालं, महाराज घाबरला ना. तो घाबरला. मरण कळाल्याच्या नंतर कोण घाबरणार नाही महाराज. चांगली चांगली माणसं मरण कळाल्याच्या नंतर घाबरतात. तो सुद्धा घाबरला. आता मरण आपल्याला येणार आहे, 21व्या दिवशी आपण मरणार आहे. घाबरला. आता काय करायचं, वाचलं पाहिजे मरणापासून. यमाच्या तावडीतून आपल्याला वाचायचं, काहीतरी युक्ती केली पाहिजे. तो कलाकार होता आपा, त्याने एक युक्ती लढवली, शक्कल लढवली, वाचलं पाहिजे यमाच्या तावडीतून. पण त्याने काय केलं जातं बा, स्वतःच्या 5 मूर्त्या बनवल्या. स्वतःच्या आपल्या स्वतःच्या हुबेहूब माणसासारख्याच मूर्त्या बनवल्या त्यांनी 5. अशा 5. आणि त्या एका खोलीमध्ये बंद करून ठेवल्या. आणि बरोबर 21व्या दिवशी 11:15 वाजता हा 6वा ओरिजिनल त्या 5 मूर्त्याच्या मधात जाऊन उभा टाकला. म्हणजे 5 मूर्त्या आणि ओरिजिनल हा एक 6वा. आता 5 मूर्त्या आणि तो एक 6वा. अशा त्या खोलीमध्ये मूर्त्या उभ्या टाकल्या. आणि बरोबर 12 वाजता यम त्या खोलीत आला बा. यम जसा खोलीत आल्याबरोबर यमाने पाऊल टाकल्याबरोबर यम पंक्चर झाला. चकित झाला ना भैया यम. काय अरे बाप म्हणजे आपण तर नाही एका लावलो, पण ही तर मात्र एकाचे 6 चेहरे दिसायले. 6 चेहरे सारखे दिसायले. यम सुद्धा चकित झाला महाराज. काय बुद्धी असेल मला या माणसाची. आणि ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये आतापर्यंत कधीच घडलं नाही की एका चेहऱ्याची माणसं. पण हे दृश्य बघितलं, नियम सुद्धा पागल झाला, चकित झाला, विचार करू लागला. पण महाराज तो बी यमच आहे. आपल्याला कधी कसन कुठं न्यायचं ते यमाच्याच हातात आहे. यम म्हणला बेट्या मायासोबत तू शक्कल लढवायला होय, माझ्यासोबत यमासोबत. मग यमाने युक्ती लढवली. यम बोलायला लागला त्या खोलीमध्ये. काय बोलायला लागला, वा काय कलाकार आहे राव म्हणला. आतापर्यंत अनेक कलाकार बघितले या सृष्टीमध्ये, पण असला कलाकार काय बघितला नाही बा. काय मूर्त्या बनवल्यात म्हणला. माणूस आहे का मूर्त्या ओळखूची आहे ना. यम म्हणायला बरं खोलीमध्ये. आणि ते सगळं ऐकायला ते 6वं तिथं उभा टाकल्या. काय मूर्त्या बनवल्यात म्हणला. वारे वा पट्ट्या 100% मार्क म्हणले याला. महाराज असं वर्णन यमाने त्या मूर्त्याचं केलं 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 केलं. आणि वर्णन करता 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 सहज यम म्हणला, पण या मूर्तीमध्ये थोडीशी एक चूकच राहिली. यम काय म्हणला, या मूर्तीमध्ये एक चूकच राहिली. यम असं म्हणण्यास आणि तो 6वा पुढे येण्यास म्हणला, काय चूक राहिली यमा. काय नाही म्हणले, या मूर्खाला उचला चला म्हणले यम लोकांना घेऊन. ही चूक राहिली म्हणले याची. ही चूक राहिली. बघा कसा अहंकार माणसाचा कुठं कसा जागा होतो. याला म्हणायचं अहंकार. विठ्ठला विठ्ठला.
त्या अहंकारानं चांगल्या चांगल्याला महाराज संपवलं. आपलं तर नाव सोडून द्यावं, त्या यादीमध्ये तुमचं आमचं नावच नाही. चांगल्या चांगल्याची यादी सांगितलेली, त्या अहंकाराने त्यांना सोडलं नाही. असा भयंकर अहंकार आहे. पण ज्ञानोबा म्हणतात, बाबा असा अहंकार आपल्या जीवनामध्ये आपण घालवला पाहिजे. कारण त्या अहंकारामुळेच आपलं जीवन या जगामध्ये निंदनीयतेला प्राप्त होतं बरं का. अहंकारी माणूस असेल तर लोक त्याची नक्कीच निंदा केल्याशिवाय सोडणार नाही. निंदा करतात म्हणजे करतात. पण तुकोबाराय म्हणतात, बाकी काही करा अगर नका करू, पण जीवनामधला अहंकार घालवण्याचा प्रयत्न करा. महाराज म्हणतात, अहंकार तो नासावीन, तो नासावीन, अहंकार तो नासावीन, अहंकार तो नासावीन, जगी निंदी. घालवायचा असेल तर अहंकार घालवा. कारण अहंकारामुळे जगी निंद्य ओवाळा. जगामध्ये निंदनीयतेला तो प्राप्त होतो. अहंकारी माणसाला तुकोबारा म्हणतात, ओवाळा म्हणजे काय? दळणातून जसा खडा बाजूला टाकावा तसं बरोबर समाज त्या अहंकारी माणसाला बाजूला फेकल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात की आपल्या जीवनामधला तो अहंकार घालवा. विठला विठला विठला. अहंकारामुळं मानवी जीवन निंदनीय ठरतं. दुसरी गोष्ट, मानवी जीवन निंदनीय कधी ठरतं? तर आचार भ्रष्टतेमुळे. कारण मानवी जीवनाची पहिली पायरी शास्त्र सांगतंय, मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर सर्वात पहिली गोष्ट माणसाने आचार सांभाळला पाहिजे बरं का. लक्षात येते ना मी काय बोलतोय? अरे शास्त्र म्हणतंय की आचार प्रथमो धर्म. हा मानवी जीवनाचा पहिला धर्म आहे आचार सांभाळणं. म्हणून मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाने आचार सांभाळला पाहिजे. कारण आचारवान माणसाच्या जीवनामध्ये 7 गोष्टीचा फायदा होतो. 7 गोष्टीचा आचार जर पाळला तर माणसाला 7 गोष्टी सहज मिळतात. कोणत्या? शास्त्र सांगतंय, आचारवंतो मनुजाल बनते, आयुष्य वित्तम सुतास्य सौख्यम, धर्मम शाश्वतमिष लोके, विद्वज्जन पूज्यताच. शास्त्र सांगतंय की आचारवान माणसाला 7 गोष्टीचा लाभ होतो, फायदा होतो. कोणत्या कोणत्या? आपण जर आचार पाळला तर आपल्या जीवनामध्ये पहिला फायदा, मानवाच्या जीवनामध्ये आचारानं आयुष्य त्याला भरपूर मिळतं. आयु, आचारवान मनुष्य जास्त दिवस टिकतो बरं का दादा. ज्याने आचार सांभाळला त्याला आयुष्य भरपूर मिळतं. आचाराचा पहिला फायदा. दुसरा फायदा, वित्तम. आचार जर आपण पाळला तर मनुष्य जीवनामध्ये धन आपल्याला सहज प्राप्त होतं. धन, कारण आम्ही अशी बरीच घराणे पाहिलेत महाराज की आचाराने जीवन जगून त्यांनी आपल्या जीवनामध्ये धन कमवण्याचा प्रयत्न केलेला. आमचे तुकोबाराय सुद्धा तुम्हाला मला तोच उपदेश करतात ना बाबा. काय कमवायचं धन, पण कसं? बरं बोला बोला. जोडोनिया धन उत्तम भारी, उदास विचारी विचारी, उदास विचारी विचारी. जोडोनिया धन उत्तम भारी, उदास विचारी विचारी.
मोठं मंदिर बरं. तुकोबारायांनी उपदेश केला आपल्याला, धन कमवायचंय आपल्याला. कमवू नका असं म्हणले नाही, कमवा, पण ते कसं कमवा? आचाराने कमवा. जोडो निया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम मार्गाने जीवनामध्ये धन कमवण्याचा आपण प्रयत्न करा. का? कारण उत्तम मार्गाने कमवलेलं धन तिक्त सुद्धा आणि पुढच्या पिढीला समाधान सुद्धा देतं बरं का. लक्षात घ्या, आचाराने कमवलेलं धन तिक्त सुद्धा आणि पुढच्या पिढीला समाधान सुद्धा देतं. पण अनाचाराने, अन्यायाने, अधर्माने कमवलेलं धन काही दिवस लाभ समाधान देईल, पण ते मात्र जास्त दिवस नाही. शास्त्र सांगतं की अधर्माने कमवलेलं धन 10 वर्ष टिकतं. अन्याय पार्जितम धनम 10 वर्षं पर्यंतम तिष्ठन्ति. पण 11व्या वर्षी मात्र चांगल्या धनाला सुद्धा ते बरोबर घेऊन जातं बरं. चांगल्या धनाला सुद्धा. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये धन कमवत असताना जरा विचाराने कमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरं का. नाहीतर काही माणसं महाराज एवढं धन कमवतात, एवढं धन कमवतात की काय सांगावं. एका माणसानं दादा एवढं धन कमविलं, किती त्याच्या 14 पिढ्यापासून खातील एवढं धन कमविलं. कृष्णा भैया किती 14 पिढ्यापासून खातील एवढं धन कमवलं. मग तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती फोडीली गोवरी नाही, ऐशी दिशे तोंडावरी नाराजच होता. रडकं तोंड घेऊन बसलेले एक दिवशी मला दिसला. मी सहज म्हणलं दादा, अहो 14 पिढ्या तुमच्या घरच्या संपत्ती बसून खातील एवढी संपत्ती म्हणलं तुमच्याकडं, 14 पिढ्या बसून खातील एवढं धन आहे तुमच्याकडं, पण तरी सुद्धा तुम्ही म्हणलं जरा नाराजच दिसायला. साठवणी धन बांधणी एवढं धन साठविलं. लक्ष द्या, एवढं धन कमीलं 14 पिढ्यापासून खातील. मी म्हणलं का हो, एवढं धन आहे तुमच्याकडे, एवढी संपत्ती. म्हणलं 14 पिढ्यापासून खातील एवढं पैसा आहे, धन आहे, संपत्ती, तरी पण तुम्ही जरा नाराज दिसायला काय कारण आहे? तो म्हणला काय सांगावं महाराज, माझ्या 14 पिढ्यापासून खातील एवढं धन आहे, पण मला एक चिंता आहे. म्हणलं काय चिंता आहे? काय ना म्हणले, माझी 15वी पिढी काय खाण्याची चिंता आहे. अरे वा पट्या म्हणलं, अरे काय बनग्या खायचंय तर खातील, तुला घेणं काय खायचंय तर खाऊन येतं. एवढं धन आपण कमवतोय, पण ते धन कमवत असताना चांगलं असावं, आचाराने कमवलेलं धन असावं. ते जीवनामध्ये आपल्याला नक्की सुख दिल्याशिवाय राहणार नाही. विठला विठला आचाराचा पहिला फायदा आयुष्य, दुसरा फायदा धन त्या माणसाला मिळतं, आचारवान माणसाला. तिसरा फायदा आचारवान माणसाच्या जीवनामध्ये संतती सुद्धा त्याला चांगली मिळते. सुता हा शब्द वापरलाय, सुता म्हणजे आचार सांभाळणाऱ्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला संतती सुद्धा सुसंस्कारित मिळते बरं का. श्रीमंत संतती मिळणं ही आपल्या जीवनातली श्रीमंती नाहीये. लक्षात घ्या वाक्य. श्रीमंत मुलं जन्माला येणं ही आपल्या जीवनातली श्रीमंती नाहीये खरी, पण सुसंस्कारित मुलं जन्माला येणं ही आपल्या जीवनातली सर्वात मोठी श्रीमंती, सर्वात मोठी श्रीमंती. म्हणून लेकरा करता जास्त धन कमवूच नका. मी तर मानतो मला, कमवूच नका, पण लेकरा असे कमवा कसे की आपल्या डोळ्यासमोर त्यांनी, आपल्या समोर त्यांनी चांगलं धन कमवण्याचा ज्ञान त्यांना, शिक्षण त्यांना, संस्कार त्यांना देण्याचे प्रयत्न करा. धन कसं कमवावं असं त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा. लायक बनवा धन कमवण्याच्या. या साहेब
वा विठाला विठाला धन आपण कसं कमवू, नाहीतर आपण लेकरा बाळासाठी एवढं धन कमवलंय की आपल्या डोळ्यासमोरच ते सगळ्या धनाचा नाश केल्याशिवाय राहत नाही. मायबापाला स्वाभिमान असावं आपल्या लेकराचा. काय अरे माझा मुलगा रोजंदारी करतोय, हमाली करतोय, पण आम्हाला घरामध्ये चांगलं सुख समाधान देण्याचा प्रयत्न करतो. लेकराचा स्वाभिमान मायबापाला असावा. नाहीतर मुलगा श्रीमंत आहे परदेशामध्ये, मायबापाला विचारायलाच तयार नाही. विचारायला लांब साधा फोन सुद्धा करायला तयार नाही मायबापाला. इकडून तिकडून त्या मायबापाला फोन आलाच तर त्या कंपनीच्या बाईचा फोन येतो आणि ती बाई सुद्धा म्हणते की आपला बॅलन्स खतम हुआ है, जल्दी से जल्दी रिचार्ज करू. असे चौकून हुकण्याचा आपण प्रयत्न करू नका. माझा मुद्दा लक्षात घ्या की आचाराचा फायदा आपल्या जीवनामध्ये संतती सुद्धा चांगली प्राप्त होते. म्हणून आचार सांभाळण्याचा प्रयत्न करा. विठाला विठाला पहिली गोष्ट, माय बापाने आचार सांभाळला, लेकराला सांगायचीच गरज नाही. हो, आपण जर चांगलं जीवन जगलं तर लेकर आपल्या पावलावर पाऊल ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न नक्कीच करा, नक्कीच करा. माय बाप जर महाराज ते लेकरा बाळासमोर सायराट फिराट बघत असतील टीव्हीवरचे पिक्चर कसले विचित्र, तर लेकरांनी काय आदर्श घ्यावा. आपली लेकरं आपल्या पावलावरती पाऊल ठेवून जर वागावं असं वाटत असेल तर अगोदर आपण आचार सांभाळा, आचाराने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. नाहीतर माय बापालाच माहिती नाही, लेकराला कुठून माहिती होणार, कुठून माहिती होणार आहे. कारणालाच माहिती नसेल तर कार्याला माहिती कुठून होणार आहे. कारण कारणाचेच गुण कार्यामध्ये येत असतात, आपलेच गुण आपल्या पुढच्या पिढीवरती येत असतात, लेकरा बाळावरती येत असतात. राजस्थानचे पिता पुत्र समुद्राच्या काठावरती फिरायला आले. मायबापाला माहिती असलं तर लेकराला माहिती होईल, मायबापाला जर माहिती नसलं तर लेकराला कुठून माहिती होईल. दत्ता महाराज समुद्राच्या काठावरती राजस्थानचे पिता पुत्र फिरायला आले. आता रेगिस्तान वाळवंटामध्ये राहणारे ते पाणी कधीच बघितलं नव्हतं आणि ते पोराने पाणी बघितलं. ह्या विस्तीर्ण समुद्र, महाराज एवढा आनंद झाला त्याला, उड्या मारायला लागला त्या पाण्यामध्ये, नाचायला लागला, आनंद व्यक्त करायला लागला. आणि मग उड्या मारता मारता सहज पोराचं लक्ष त्या पाण्यामध्ये गेलं. त्या पाण्यामध्ये एक मासा होता, मोठा मासा पाहिला आणि पोरगा बापाला म्हणला, बाबा हे काय आहे? बाप म्हणला, त्याला मासा म्हणतात. बाप काय म्हणला? त्याला मासा म्हणतात. पोरगा म्हणला, बाबा मग ते मासा झाडावर कम चढत नसेल बरं? पोरगा काय म्हणला? तो मासा झाडावर कम चढत नसेल. बाप काय म्हणला त्याला माहितीये का? गाढवा अक्कल आहे का म्हणले तुला? काय मासा झाडावर चढायला ते काय बैल आहे का काय? हो झोपले का काय तुम्ही सगळे? काय रेंजच दिसा नाही तर कुठली. विठाला विठाला कळलं का? नसलं कळलं तर उद्या काला या जरा पासात खायला दणकून. अहो बापालाच माहित नाही मासा का झाडावर चढत नाही म्हटल्याच्या नंतर बाप म्हणला, मासा झाडावर चढायलाच काय बैल आहे काय? असा रेडा म्हणाला. अरे बैल तरी कुठं चढतो झाडावर? बापालाच माहिती नसेल तर लेकराला कुठून माहिती होईल. म्हणून आपली पुढची पिढी जर चांगली निर्माण व्हावी वाटत असेल, अगोदर आपण आचार सांभाळला पाहिजे. विठाला विठाला आचाराचा तिसरा फायदा स्वतः, आचाराचा चौथा फायदा आहे सौख्यम. आचार जर आपण पाळला तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख मिळतं बरं का, समाधान मिळतं, आनंद मिळतो. आचाराचा चौथा फायदा. आचाराचा पाचवा फायदा धर्मम. धर्म म्हणजे पुण्य. आचारवान माणसाला पुण्य सुद्धा मिळतं आचार जर सांभाळला तर. पुण्यम शाश्वत ईश लोके. आपल्या जीवनामध्ये जर आपण आचार पाळला तर यदा कदाचित इथून जरी आपण निघून गेलो, मेलो, तर आपल्याला त्या आचाराचा फायदा आपल्याला
चांगल्या लोकांमध्ये जागा भेटते बर का. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. त्या जीवाला आचारामुळे त्याला चांगली गती सुद्धा मिळते. आणि पुढचा फायदा सांगितला की आचारवान माणसाला धर्म शाश्वतमी शुल्की विद्वज्जन पूज्यताच. आचारवान माणसाला ज्ञानाच्या जवळ बसायला जागा भेटते बर का. सज्जनाच्या जवळ, ज्ञानी लोकांच्या जवळ, विद्वानांच्या जवळ मांडीला मांडी लावून बसायला जागा भेटते. आपल्यासोबत लय 5-50 माणसं सांभाळण्यापेक्षा नुसते बिड्या खोके एकच असावं, पण असा घरंदाजा असावा. एकच असावा पण चांगला असावा. त्याच्या पंक्तीला जाऊन आपल्याला बसता आलं पाहिजे असा असावा. म्हणून मायबाप आचाराचे ही अनेक फायदे आहेत. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही आचार पाळला पाहिजे. जर यदा कदाचित आचार तुमचा आमचा घसरला तर आम्ही जगामध्ये नक्कीच निंदनीय ठरल्याशिवाय राहणार नाही. आमचे गुरुजी एक वाक्य फार गोड बोलायचे, आचार भ्रष्टेन सदा कष्टी. हे त्यांचं नेहमी वाक्य असायचं बाबांचं. माणसाचा आचार संपला जगामध्ये झाल्याशिवाय राहणार. भ्रष्टाचार हे आपल्या देशाला लागलेले बिरुडच आहे महाराज. भ्रष्टाचार राहिला नाही महाराज. आता भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला. कळतंय का मी काय बोलतोय? भ्रष्टाचार राहिला नाही, शिष्टाचार झालाय. कारण भ्रष्टाचार करणार नाही असा एकही माणूसच नेता दिसणार नाही आपल्याला. जेवढा जास्त भ्रष्टाचार तेवढा मोठा नेता. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. जाण करायचं नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. माझं काय बोलणं चालू आहे, माणसाने आचार सांभाळला पाहिजे. जर यदा कदाचित आपला आचार घसरला तर आपण नक्कीच निंदनीय जगामध्ये ठरणार. म्हणून तुकोबाराय सांगतात, न करिता नरा निंदिता ती, न करिता नरा निंदिता ती, न करिता नरा निंदिता ती, न करिता नरा निंदिता. आचार करिता मनती हा प्रसारा, आचार करिता मनती हा प्रसारा, आचार करिता मनती हा प्रसारा, आचार करिता मनती हा. न करिता नरा निंदिता ती, न करिता नरा निंदिता ती, न करिता नरा निंदिता. लक्षात घ्या, या प्रमाणातले सगळे शब्द नाही. पहिल्या कडव्यातला एकच शब्द घ्या, आचार. आणि उत्तरातला सगळा शब्द घ्या, न करिता नरा निंदिता. आचार जर आपण पाळला नाही तर लोक आपली निंदा केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा आपल्या जीवनामध्ये आपण आचार सांभाळला पाहिजे. आणि जर आपला आचार घसरला तर लोक आपली निंदा करणार म्हणजे करणार. म्हणून आपलं जीवन जगामध्ये निंदनीय ठरतं ते आचार भ्रष्टतेमुळं. पहिली गोष्ट अहंकारामुळे मानवी जीवन निंदनीय ठरतं. दुसरी गोष्ट आचार भ्रष्टतेमुळे मानवी जीवन निंदनीय ठरतं. तिसरी गोष्ट अंतकरण खोटं असेल, अंतकरण मायावी असेल, अंतकरण कपटी असेल. आपल्या भाषेत बोलायचं ठरलं तर आतल्या गाठीचं असेल तर ते जीवन आपलं निंदनीय ठरतं बरं का. आतल्या गाठीचं. कारण मानवी जीवन अंतकरण खोटं असेल तर नक्कीच ते जगामध्ये निंदनीय ठरल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायच्या गाथ्यामध्ये तुकोबाराय फार सुंदर गोड बोलतात एके ठिकाणी. मानवी जीवन कधी निंदनीय ठरतं तर अंतकरण कपटी असेल, मायावी असेल. चंदनाचा वास पाहून कोणी नाक धरेल का? नाही. सोनं आवडत नाही असा या जगामध्ये कोणी आहे का? नाही. साखरेची गोडी लहान मोठ्या थोड्या बाळांना सगळ्यांना सारखीच आहे की नाही? बोला.
बरोबर आहे ना? ज्या आरती लोक नाकत राहिले त्या आरती हा वास चंदनाचा नसावा, ज्या आरती लोक डावलायले त्या आरती हे सोनं नसावं, ज्या आरती कडू लागायले त्या आरती ही साखर नसावी. तुकोबाराय म्हणतात, चंदनाच्या वासे धरतील नाके, नावडे कनक नगडे हे, साखरेची गोडी सारी की सकळा, लहान्या थोऱ्या बाळा धाकोटिया. ज्या आरती लोक नाक धरतात त्या आरती हे चंदन नसावं, ज्या आरती लोक डावलतात त्या आरती हे सोनं नसावं, ज्या आरती कडू लागते त्या आरती हे साखर नसावी. तसं ज्या आरती लोक आपल्याला डावलतात त्या आरती नक्कीच आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी खोट असली पाहिजे, नक्कीच आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी वाईट विचार असले पाहिजे. लोक आपल्याला का स्वीकारत नाहीत, लोक आपल्याला का डावलतात, का त्याग करतात आपल्याला, त्याचं कारण नाही की आपल्या अंतःकरणामध्ये नक्कीच काहीतरी कपट चाललेलं असलं पाहिजे. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, माझे चित्त शुद्ध होते, तरी का निंदिते जनामध्ये, म्हणतात लोकांनी माझी निंदा केलीच नसती, लोकांनी मला डावलत नसतं, लोक मला डावलतात त्याचं कारणच आहे की माझं चित्त शुद्ध नाही. का म्हणे माझे चित्त शुद्ध होते, माझं जर चित्त शुद्ध असतं तर तरी का निंदिते जनमच, लोकांनी का निंदा केली असती माझी. नाही, ज्या अर्थी लोक मला डावलतात त्या अर्थी माझ्या अंतःकरणात नक्कीच खोट असली पाहिजे, मायावी असलं पाहिजे, आपल्या गाठीचा मी असलो पाहिजे. आतल्या गाठीचं माहितीये का कसं असतं, ओळखूच येत नाही. मग आतल्या गाठीचा माणूस, कपटी माणूस ओळखू येत नाही साहेब. तुकोबारा म्हणतात तो कसा असतो माहितीये का, मैंदमुखीचा पोवाडा. समोर आला की महाराज गोडच बोलणार, आपल्या समोर आलाय आणि आपण तिथून थोडं पुढे जाऊ द्या, नावच ठेवणार. तू का म्हणे तुकोबाराय तर म्हणतात की काय सांगावं त्याला, कपटी म्हणावं, कपटी. आणि कपटी माणसं कळतच नाहीत विष्णूबाबा, लवकर लक्षात येत नाही साहेब. कपटी माणूस, नवीनच सुनाचं लग्न झालं, पहिल्यांदा नांदायला आले, आमचे गुरुजी सांगायचे दृष्टांत, वैद्य बाबा नांदायला आले, कपटी माणूस ओळखू येत नाही. आणि मग योग की लगेच सक्रात 2-3 दिवसांनी आली आणि सासूला वाटलं पहिल्यांदा सून आली नांदायला आणि योग चांगला आहे म्हणले, संक्रांतीचा सण आलाय, नवीन आहे, तिला काही शेजाऱ्या पाजारीची ओळख नाही पळत नाही, असं करू नेऊ म्हणले तिला आपण हळदी कुंकाला आपल्यासोबत. आणि सासूने सांगितलं मालू, तिचं नाव मालती होतं, मालती, काय नाव होतं मालती. सासू म्हणली मालू चल म्हणली आपल्याला संक्रांत हळदी कुंकाला जायचं, तुला दाखविते म्हणली जरा 2-4 घर सुद्धा, चल. नवीन लग्न झालेली होती, ती बी तयार झाली, पण त्या मालूने सांगितलं सासूबाई येते मी तुमच्या सोबत हळदी कुंकाला, पण माझी एक विनंती आहे. काय? तुमच्या लग्नातला तो शालू द्या ना मला घालायला, तुमच्या लग्नातला. सुन काय म्हणली, तुमच्या लग्नातला शालू द्या. कारण तिने कपाटामध्ये पाहिला होता सासूचा शालू, ते सोन्याने ते भरजरी जडलेला असा पैठणी शालू होता मला, पैठणी, जुन्या पैठणीमध्ये महाराज ते बघा तुम्ही आता वयोवृद्ध महिला मंडळी त्यांना माहिती आहे, सोन्याची झालर असायची, चांदीची झालर असायची, वेगवेगळे त्या डिझाईन असायच्या, जुन्या लय भारी असायच्या. आता राहिलं नाही तसं काही. सुनाने सांगितलं आत्या येते मी, पण ते शालू द्या मला तुमच्या घराला, अशी पहिल्यांदा